किल्ले इंद्राई चांदवड तालुक्यात वसलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला चांदवड शहर हे गाठावे लागते। तेथून तुम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिराचा मार्ग धरावा। चांदवड तालुक्यात 4 किल्ले येतात: चांदवड, इंद्राई, राजदेर, पोळदे। इंद्राई किल्ला नाशिकपासून 65 किलोमीटर। या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 3 वाटा आहेत। एक आहे राजदेर मार्गे, दुसरे आहे इंद्राई पाडा मार्गे, तिसरे आहे वडबारी मार्गे। चालत गेल्यानंतर किल्ले इंद्राईचा विस्तीर्ण कडा भरलेल्या पायरी मार्ग लागतो। सुरुवातीच्या पायऱ्या ढासळलेल्या आहे। गडावर जाणारा हा संपूर्ण मार्ग कातळात कोरून बनवलेला आहे। 40 ते 50 पायऱ्यावर चढून गेल्यानंतर हा मार्ग काटकोनात वळतो। गडावर जाणारा हा संपूर्ण मार्ग कातळ कोरून कसा बनवला असेल हा प्रश्न नेहमी मनात येतो। किल्ले इंद्राईचा कातळात कोरून बनवलेला पायऱ्या मार्ग हा एक त्याचे आश्चर्यच आहे। या सर्व पायऱ्या 4 फूट लांब आणि 1 फूट उंच आहेत। पायरी चढून वरती आल्यावर फारसी भाषेत एक शिलालेख लागतो। त्यात वर्णन केले आहे की शाहजहान बादशाहचा सरदार अली वर्दी खान याने 1636 साली इंद्राई सोबत सर्व 12 किल्ले जिंकून घेतले होते याचे वर्णन आहे। वरती चढून आल्यावर पहिल्या पठारावर विशाल वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात। इथून पुढे आल्यानंतर
पाण्याचा एक कोरडा पडलेला तलाव नजरेस पडतो. दुसऱ्या पठारावर पोचल्यानंतर एक मंदिर सदृश्य पडक्या वास्तूचे दर्शन होते. इथून पुढे आल्यानंतर अनेक समाध्या पाहावयास मिळतात. पुढे चालत आल्यानंतर अनेक वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. पुढे आल्यानंतर कातळात खोदलेली पाण्याची टाकी पाहावयास मिळते. टाक्यांपासून पुढे आल्यानंतर 20 ते 25 लेण्यांचा समूह बघावयास मिळतो. लेण्यांपासून पुढे आल्यानंतर पाण्याचा एक भला मोठा तलाव पाहावयास मिळतो. तेथेच शंकर भगवानाचे मंदिर पण पाहावयास मिळते. मंदिरासमोरील नंदी आपले सहर्ष स्वागत करतो. मंदिर हे संपूर्ण दगडात कोरलेले आहे. देवळाचा सभामंडप हा 4 खांबावर तोलून धरलेला आहे. शिवपिंड ही एक संघ आहे. तसेच शेजारी गणरायाचे पण मंदिर आहे. मित्रांनो, कातळात खोदलेल्या पायऱ्यांपर्यंत काशीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. तो व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही जरूर कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.